पेशंटचे वय 41 त्या केडगाव भागामधनं सकाळी हॉस्पिटलमध्ये आल्या होत्या. आल्यानंतर त्यांनी सांगितलं की मॅडम मला खूप जास्त हेअरफॉल आहे आणि आता डोक्यावरती अर्धे केस देखील शिल्लक राहिलेले नाहीयेत. खरं तर त्यांची ज्या वेळेला हिस्ट्री घेतली त्यावेळेला लक्षात आलं की पेशंटला डायबिटीस, थायरॉइड आणि हिमोग्लोबिन 9 होतं. खरं तर या 3 गोष्टी ज्यावेळेस एकत्र येतात तर त्यांचा ऍक्टिव्ह रोल काय असतो ते आधी समजावून घेणं गरजेचं असतं. ज्या वेळेला पेशंट डायबेटिक असतं त्यावेळेला स्कॅल्पमध्ये पुअर ब्लड सर्क्युलेशन असतं. प्रीमॅच्युअर रेस्टिंग फेजमध्ये तुमचे फॉलिकल्स खूप पटकन जातात आणि त्याच्यामुळे एक स्ट्रेस लेवल मेंटेन राहते. दुसरी गोष्ट ज्यावेळेला पेशंटला थायरॉइड असते तर थायरॉइडचा रोल असा असतो की T3 आणि T4 हे जे थायरॉइड मधील हार्मोन्स आहेत ते हेअर रिग्रोथ सायकलला रेग्युलेट करत असतात. तसेच फॉलिकलमध्ये चालणाऱ्या मेटाबॉलिक सेल्युलर मेटाबॉलिझमला देखील कंट्रोल करत असतात. परंतु ज्या वेळेला ही सायकल डिस्टर्ब होते आणि पेशंटला हायपो किंवा हायपरथायरॉइडिझम असतं त्यावेळेला पेशंटचा नॉर्मल हेअर ग्रोथ सायकल डिस्टर्ब होते आणि त्यामुळे देखील हेअर लॉस वाढतो. तिसरी गोष्ट महत्वाची की पेशंटची हिमोग्लोबिन 9च होते त्यामुळे हाय ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस देखील बॉडीमध्ये असतो. आणि चौथी आणि अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे एज फॅक्टर. प्री मेनोपॉझल चेंजेस जिथे सुरू झालेले असतात तिथे इस्ट्रोजन लेवल ड्रॉप व्हायला सुरुवात होते. या सर्व ऍस्पेक्ट्स वरती आपल्याला आता काम करावं लागणार आहे. ह्या गोष्टी मी त्यांना समजावून सांगितल्या आणि त्यानंतर त्यांना योग्य ती ट्रीटमेंट चालू केलेली आहे. त्यामुळे मला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे की हेअरफॉलची प्रत्येक केस ही सारखी नसते. त्यामुळे त्याच्यानुसार त्याचे रिझल्ट येण्यासाठी लागणारा वेळ, रिकव्हरी आणि रिकव्हरी झाल्यानंतर पुन्हा रिझल्ट किती काळ टिकू शकतात हे सर्व या गोष्टींवरती डिपेंड असतात. म्हणून एकदा ट्रीटमेंट घेतल्यानंतर लॉंग टर्म केअर आवश्यक आहे.